ಯಾವುದೇ ಜನಗಳ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅಲ್ಲ, ಜನಗಳಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶ ಕೂಡ ಇಲ್ಲ. BZ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಹೆಸರು ತರೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದಷ್ಟು ವಿನ ಇದು ಯಾವುದೇ ಒಂದು ಜನಗಳ ಉದ್ದೇಶ ಅಲ್ಲ. ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಏನಕ್ಕೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ? ಕಾರಣ ಬೇಕಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಇವಾಗೇನೋ ಬಂದ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವಾಗ ಎರಡು ಸಲ ಕೋವಿಡ್ ಟೈಮಲ್ಲಿ ಹೊಟ್ಟೆ ಹಸ್ಕೊಂಡಿದ್ರಲ್ಲ, ಅವಾಗೆಲ್ಲ ಎಲ್ಲೋಗಿದ್ರು ಬಂದ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡೋದು ಬೇಡ, ಈ ಬಂದ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. रियासत में चुनाव है और इसीलिए चामराजपेट में तनाव है। जी हाँ दोस्तों, आज चामराजपेट में कुछ शख्स ने बंद बुलाया है। बंद की वजह है चामराजपेट ईदगाह मैदान। ईदगाह मैदान का जो खुलासा है वो पहले ही हो चुका है। बीबीएमपी लगातार ईदगाह मैदान का केस हारते आई है और खुद बीबीएमपी के कमिश्नर ने यह ऐलान कर दिया है कि ये जो मिल्कियत है ये वक्फ बोर्ड की है और बीबीएमपी का इस पर कोई हक नहीं है। इसके बावजूद भी लगातार चामराजपेट को निशाना बनाया जा रहा है और इस मुद्दे को उठाया जा रहा है। उठाने की वजह इलेक्शंस भी हो सकते हैं या फिर फिरकापरस्त ताकतों की एक साजिश भी हो सकती है। बताया जा रहा है कि इसे खेल के मैदान को रोका जा रहा है, इस पर भी सवाल उठाए जा रहे हैं और साथ ही साथ दीगर मजहब के त्योहारों की परमिशन मांगी जा रही है, क्योंकि इसकी मिल्कियत सीधे जो है CMA यानी कि वक्फ बोर्ड की है। वक्फ की ये मिल्कियत है, ऐसे में इसका जो फैसला है ये वक्फ बोर्ड ही कर सकता है। लेकिन कुछ तंजीमें गैर ज़रूरी तौर पर इस पर दबाव डाल रही हैं और आज यानी 12 तारीख को बंद का ऐलान किया गया था चामराजपेट। आज हमने पूरा सर्वे किया। चामराजपेट के 4 गलियों के अलावा पूरा चामराजपेट खुला हुआ है। तमाम हिंदू मुस्लिम तमाम मज़हब के लोगों ने इस बंद को नकारा है। कुछ ही लोगों ने, मुट्ठी भर लोगों ने इसे बंद करने की कोशिश की है, लेकिन कुछ दुकानदारों को धमकी देकर बंद कराया गया है। कुछ लोगों ने अपने दुकान को जब सुबह में खोला था वहाँ पर लोग आए और उनका दुकान बंद कराए ज़बरदस्ती से। और उसके अलावा कुछ MLA जमीर अहमद खान के ऑफिस पर भी जो है एहतजाज करने की कोशिश की और वहाँ टेंशन पैदा करने की कोशिश की। उन्हें पुलिस ने हिरासत में ले लिया है। अगर पूरा सर्वे किया जाए तो पूरे चामराजपेट में मुकम्मल तौर पर आज खुला है, यानी कि हिंदुओं ने भी और दीगर मज़हब के लोगों ने भी, मुसलमानों ने भी सब मिलकर जो है इस बंद को नाकाम बना दिया है। हाँ, लेकिन कुछ जगह ऐसे हैं सेंसिटिव इलाके जहाँ ईदगाह मैदान के अतराफ बंद का असर देखा जा रहा है, क्योंकि वहाँ पे इलाका सेंसिटिव होने की वजह से लोगों ने एहतियातन अपनी दुकानें बंद किए हैं और कुछ ज़बरदस्ती बंद कराए गए हैं। कुल मिला के ये एक जो साजिश थी ये कहीं ना कहीं नाकाम होती हुई नज़र आ रही है। हमने बात की कुछ मुकामी लोगों से, उन्होंने भी जो है साफ साफ कहा है कि यहाँ सब लोग मिलजुल कर रहते हैं। गैर ज़रूरी तौर पर इतने पुराने इश्यूज़ को जो केस हार चुके हैं इसके बावजूद भी उठाया जा रहा है। हालांकि ज़मीर अहमद खान ने हालिया दिनों में एक मीटिंग करके तमाम जो भी तंजीमें यहाँ पे हैं, जो गैर मुस्लिम तंजीमें, उनको बुलाया था और उन्होंने यकीन दिलाया था कि जो ईदगाह मैदान है वहाँ पर जो बच्चे खेल रहे हैं उन्हें हटाने के लिए किसी का बयान नहीं है। और साथ ही साथ उन्होंने कहा था कि तिरंगा जो लहराया जाएगा वो खुद ही हम लहराएँगे और इसके अलावा किसी तरह का वहाँ कोई फेस्टिवल नहीं मनाया जाएगा। ईदैन की नमाज के अलावा वहाँ कुछ नहीं किया जा सकता। सुप्रीम कोर्ट का इंजेक्शन ऑर्डर भी है। इसके बावजूद भी कुछ तंजीमें इसे हवा दे रही है। आइए जानते हैं चामराजपेट का किस तरह का आज का दिन रहा, पूरा आपको दिखाते हैं। ಆಗಿರ್ಬೋದು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ನೋಡೋಂಥ ಜನ ಮೆಚ್ಚುವಂಥ ಒಬ್ಬ ನಾಯಕ ಇದ್ದರೆ ಅದು BZ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವರು. BZ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ರವ್ರಿಗೆ ಎಲೆಕ್ಷನ್ನು ಇನ್ನೊಂದು ವರ್ಷ ಇದೆ, 6 ತಿಂಗಳಿದೆ ಅನ್ನುವಾಗ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಕಾಂಟ್ರವರ್ಸೀಸು ಬರ್ತಾನೇ ಇರುತ್ತೆ. 2022ರಲ್ಲಿ ಬರೋಂಥ ಎಲೆಕ್ಷನ್ಗೆ ಬರೋಂಥ ಕಾಂಟ್ರವರ್ಸಿನೇ ಹುಟ್ಟಾಕಿರೋದೇ ಈ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನ ಗಲಾಟೆ. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ ಸರ್. ಇದು ಇವತ್ತಿನ ದಿನ ಇರೋವಂಥ ಗಲಾಟೆ ಅಲ್ಲ.
BZ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವರು ಗೆದ್ದು ಬರೋದಕ್ಕೂ ಮುಂಚೆಯಿಂದ ಇದ್ದಂಥ ಕಾಂಟ್ರವರ್ಸಿ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವರು ಇರುವಾಗಲೇ ಕಾಂಟ್ರವರ್ಸಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ನೀವೇ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಎಲೆಕ್ಷನಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಗಿಮಿಕ್ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇದು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಕುತಂತ್ರ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಬಂದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಬಂದೇನು ಬೇಡ ನಮಗೆ. ಈಗ ಯಾಕಂದರೆ ಈ ಥರ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಅಂತ ಹೋದರೆ ನಾವು ಹೊರಗಡೆ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಓಡಾಡೋದು ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ನಾವು ಚಾಮರಾಜಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಇವರು MLA ಸಾಹೇಬರು ಬಂದಮೇಲೆ ಇಲ್ಲೇನು ಗಲಾಟೆ ಇಲ್ಲ, ಅಣ್ಣ ಬಂಧು ಬಳಗ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀವಿ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಥರ ಇದ್ದೀವಿ, ಅಕ್ಕ ತಂಗಿ ಥರ ಇದ್ದೀವಿ. ಈಗ ಯಾಕೆ ಜಾತಿ ಭೇದ ಎಲ್ಲ ಎತ್ಕೊಂಡು ಗಲಾಟೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ದಯವಿಟ್ಟು ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಎಲ್ಲ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಶಾಂತಿಯಿಂದ ಇದ್ದಾರೆ. ಬೇರೆಯವರೆಲ್ಲ ಬಂದಿಲ್ಲಿ ಅಶಾಂತಿನ ಮಾಡಬಾರ್ದು. ಇದು ನಮ್ಮ ಕಷ್ಟಪಡಿಗೆ ನಾವು ದುಡಿತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದೂ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಏನು ಸರ್ ಮಾಡಬೇಕು? ಎಲ್ಲ ಹೋಗಿ ಸಾಯ್ಬೇಕು ಸರ್. ಪಾಪ ಅಷ್ಟು ವರ್ಷ ಆಗಿ ಕಷ್ಟಪಡ್ತಾವ್ರೆ ಇವರು. ಎಲ್ಲರ ಬಗ್ಗೆ ನೋಡಬೇಕು, ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಸಾಹೇಬ್ರಿಂದ ಏನೋ ಒಂದು ಆಗಿದೆ, MLA ಅವ್ರು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಲ್ಲ ಅಂದಿದ್ರೆ ಏನು ಸರ್ ಮಾಡೋದು? ಇಲ್ಲ ತಿರ್ಗಾ ಮಾರ್ಕೆಟ್ಗೆ ಹೋಗಬೇಕಿದೆ, ಏನಾದರೂ ಒಂದು ಕೆಲಸ ಹೊಡ್ಕೊಂಡು ತಿರ್ಗಾ ಸಾಯ್ಬೇಕು ಸರ್. ಎಲ್ಲ ನೋಡಿ ಸರ್, ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ? ಈ ಬಂದು ಬಿಂದು ಏನೋ ನಮ್ಗೆ ಬೇಡ ಸರ್. ಅದೆಲ್ಲ ಅವ್ರವ್ರ ಇದಕ್ಕೆ ಅವ್ರವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರವ್ರು ಇದಕ್ಕೆ ರೋಲ್ಗಾಲ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದೇನೇನಕ್ಕೋ ಟೋಕನ್ ಹಾಕೋಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾವ್ರೆ. ನಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಸರ್ ಅದೆಲ್ಲ? ಏನೋ ಒಂದು ಸಾಹೇಬ್ರು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇರ್ತೀವಿ ಸರ್. ಇದು ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅಷ್ಟೇ ಸರ್, ಎಲ್ಲ ಹೋಗಬೇಕು, ಸಾಯ್ಬೇಕು ಸರ್.